शांत चेहरा, श्वासावरती लक्ष, पूर्ण श्वास सोडून देऊन वैराग्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा सह्याद्रीगिरीचा विभाग विलसे मानणार शृंगावरी नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी साकेताधिपती कपी भगवती हे देव जाचे श्री तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी. आज आपल्याला साधकाची लक्षणं पाहिजेत. आपण जेव्हा माणसांचे 4 प्रकार असं पाहिलं आणि पहिला प्रकार बद्ध लक्षणांचा पाहिला, बहुसंख्येने माणसं आपण बद्ध असतो असं पण पाहिलं, तेव्हा आपल्याला असं वाटलं की ठीक आहे, मग आपण पण त्याच्यात असलो तर काही बिघडत नाही. जसं गीता वाचताना आपण पहिला अध्याय वाचतो अर्जुन विषाद योग, आणि मग आपल्याला असं वाटतं अर्जुनाचं खरंच बरोबर आहे. असं कसं समोर सगळी आपली माणसं असताना तो युद्ध करेल ना, बरोबर आहे त्याचं. मग भगवंत त्याला युद्ध करायला, माझा शोक संपला आहे आणि मी तू म्हणशील ते करायला तयार आहे, याची तयारी भगवंतानी 18 अध्यायात करून घेतली अर्जुनाची. आणि आपलं कर्तव्य काय आहे ते सांगितलं. तसं आपलं बद्ध लक्षणं वाचताना झालं की जेव्हा समर्थ सांगतायत की लोकसंख्येचा विचार केला तर बद्धांची संख्या जास्त आहे. आणि मग विचार करायला लागल्यावर लक्षात आलं की खरं आहे की ज्याचा रोजचा पोटाचा प्रश्न आहे त्याला बिचारायला सगळी ही कामं करता करता केव्हा ईश्वर आठवणार. त्यामुळे तो बद्ध आहे, याच्यात काही चूक नाही. आपलंही असंच झालं, वयाच्या काही वर्षापर्यंत आपणही बद्धच होतो, म्हणजे काही फार मोठं चुकलं असं नाही आपलं, असंही आपल्याला ते वाचता वाटलं. मग ती बद्धाची लक्षणं एक एक वाचता अरे बापरे एवढं वाईट आहे, मग एवढे काही आपण वाईट नाही होत. मग आपण थोडासा पुढला विचार करायला लागलो की हां, ज्याला हे प्रश्न पडला की ईश्वर म्हणजे काय आहे, ही सगळी सृष्टी कोणी निर्माण केली, खरंच मी जिवंत आहे ह्याचं जे लक्षण आहे म्हणजे माझ्यामध्ये जे चैतन्य आहे तो म्हणजे ईश्वर आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळाली पाहिजेत. मग ही उत्तरं कुणाला मिळाली? संतांना मिळाली. म्हणून आपण संतांच्या मार्गाने जायचं असा विचार केला आणि आम्ही मुमुक्षु झालो, बद्धाचे मुमुक्षु झालो. मुमुक्षु झाल्यावर लक्षात आलं की या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ज्यांना कोणाला मिळाली त्यांच्या वहिवाटेने त्यांच्या वाटेने आपण चाललो आहे, त्यांचं ठीक आहे हो, आपल्याला नाही हे काही सगळं जमणार असा विचार मनात यायला लागला. कारण ती काही वाट सोपी नाही आहे. कंटकाकीर्ण मार्ग म्हणतो तसा आहे. काटे कुठेच भरले तेव्हा ध्येय पंथी नाही सुखांश म्हणून नचमान खंती. मग लगेच बोलला नचमान खंतीवरती आपल्याला लक्षात आलं की अरे असं करून नाही चालणार, असू देत काटे कुठे, असू दे कठीण वाट. त्या कठीण वाटेनं हे गेले ना आणि त्यांना या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली ना, मला पण मिळाली पाहिजे. कारण माझा योगक्षेम भगवंतानी चांगला ठेवला आहे, त्यामुळे मला हे काम केलंच पाहिजे. आता मला बद्ध राहून नुसतं मुमुक्ष राहून नाही चालणार, आता मला साधक बनलं पाहिजे. सगळ्या संतांचा मार्ग कंटकाकीर्णच होता, कोणाला छानपैकी सुखाचा मार्ग मिळालेला नाही. कुठल्याही संतांचं चरित्र पहा, ते याच मार्गाने गेले आणि त्याच आपली चांगली गोष्ट आहे की आपल्याला तशी मळलेली पायवाट मिळाली. अनंत मंडळींनी एवढं छान काम करून ठेवलेलं आहे, ते फक्त वाचायचं आणि त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करायचा. प्रश्न असा होतो की या वाटेने जाता जाता छान सगळं चाललेलं असतं, नाही असं नाही, पण मध्येच आपल्याला वाटतं पोचणार आहोत का, किती जन्म लागतील कोण जाणे, मग जाऊ दे ना, निदान मजा तरी मारून घेऊ, पुन्हा आपण आपले मागे येतो. इथे आपली जी परीक्षा स्वतःला करायची असते आणि काय वाटेल ते होऊ दे, माझा ध्येय मार्ग मी सोडणार नाही, कितीही त्रास सहन करायला लागू दे, मी हा करेन आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूनच काढेन, असा जेव्हा माणूस विचार करतो तेव्हा त्या साधक लक्षणांपर्यंत येतो. त्या साधकाचा विचार आज आपण करणार आहोत. खरी गोष्ट आहे की साधारणपणे असं मानसशास्त्र म्हणतं की माणूस आपल्याला भगवंतानी जेवढी बुद्धी दिली आहे त्यातली 20%च वापरतो. सामान्य माणूस, तुम्ही आम्ही मंडळी साधारणपणे आपल्याजवळ आहे कपॅसिटी खूप, पण आपण 20%च वापरतो. आता बोलता बोलता आज सकाळीसुद्धा आम्ही म्हटलं वेळ मिळत नाही हो. अरे का नाही वेळ मिळत,
20% वापर करताय ना, उरलेल्या 80%चं काय? असा प्रश्न आपल्या मनात यायला पाहिजे की असं नाही चालणार. थोडासा अधिक विचार करणारे, म्हणजे आपण सामान्य माणसाचा विचार केला तर 20%. थोडीशी आपल्यापेक्षा अधिक कार्यक्षम माणसं आहेत, ती जास्तीत जास्त आपली बुद्धी उपयोगात आणतात, त्याला खरं म्हणजे साधक म्हणतात. त्यामुळे आता आपण 20%च्या पुढे गेलो आहे, पण पासिंगला अजून खूप वेळ आहे. 35%ला पासिंग, मग पुढे काय काय क्लास 20 काय मिळायचं आहे ते नंतर. त्यामुळे आपल्याला निदान या साधकापर्यंत आपण आलो आहे, तर आपण 20%च्या पुढे आलो आहे. ज्या अर्थी आपल्याला ह्या ग्रंथांचा अभ्यास करावा असं वाटतो आहे, एकीकडे आपल्याला थोड्याशा कादंबऱ्या वाचाव्याशा वाटतात, मासिकं चालाविषयी वाटतात, अगदीच काही सिनेमे बघायचे नाहीत, जिम्मा दुसरा आला तो बघायचा नाही असं काही नाही आहे, ते पण करावंसं वाटतं. तोपर्यंत आपण अजून 20%तच आहोत. हे सगळं आता बास. त्या पांडुरंगाला बोलावलं पुंडलिकानी त्याला, तर म्हणाला मी माझ्या आईवडिलांची सेवा करतो, मला वेळ नाही आता तुझ्याकडे यायला. मग म्हणाला काय करू, तर त्यांनी वीट फेकली. ते वीट म्हणजे काय आहे, तर मला माझ्या या सगळ्या भौतिक संसाराचा वीट यायला पाहिजे, त्याच्यासाठी ती वीट आहे. वीट फेकली म्हणजे काय, वीट फेकून पांडुरंगा उभा केला असं नाही. तर आपण त्याच्यातनं अर्थ काढला पाहिजे की मला पण या सगळ्याचा वीट आला आहे का, तर मला याच्यात गोडी वाटेल. अजून मला त्याच्यात गोडी आहे, त्यामुळे मी 20%तच आहे. साधकाने आपली टक्केवारी वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मुमुक्षु अवस्थेतून साधक अवस्थेत गेलं पाहिजे. त्या मुमुक्षु अवस्थेत असताना आपण जे ठरवलं आहे, आपण ठरवलं की या वाटेने जायचं, त्या ठरवल्याप्रमाणे आपण करायला पाहिजे. आपण ठरवतो पुष्कळ. आता जानेवारी महिना येणार आहे ना, आपण 1 जानेवारीपासून काय काय करायचं ठरवलं आहे, मनात ठरवलं आहे, कदाचित कागदावर लिहिलं आहे सुद्धा. 1 तारखेपासून आता नाही, आता करायचंच. आपलं असतं दरवर्षी वेळापत्रक आपलं 1 तारखेचं तयार असतं, आणि त्या 1 तारखेपासून आपण 1 तारखेपासून आपण काय करायचं ते आपण ठरवतो. चांगली गोष्ट आहे, पण ते ठरवलेलं करणं याला महत्त्व आहे. आणि ते मुमुक्षु अवस्थेमध्ये आपण ठरवलं आहे, गेल्या समासाचा अभ्यास करताना आपण ठरवलं की हे करायचं आहे, हे करायचं आहे, हे करायचं आहे, आणि ते करणं असं आपणच आपल्यावर समाधानी नाही राहायचं. आणखीन काय करता येईल, आणखीन काय, वेळ थोडा आहे आता आपल्याजवळ, आणि या थोड्या वेळामध्ये आपल्याला खूप काही गोष्टी करायच्या आहेत. नक्की आपली ही बौद्धिक उंची किंवा ही आध्यात्मिक उंची वाढल्याखेरीज राहणार नाही, आपण सतत परिश्रम केले तर. आता त्याच्यासाठी आपल्याला ध्यास घ्यायला हवा. आता म्हटलं तसं की जे ध्येय गाठायचं आहे त्याचा आपल्याला ध्यास हवा, त्याच्याशिवाय होणार नाही, ते करायला पाहिजे. थोडंसं आपल्या ज्या आवडी निवडी सवयी आहेत त्या बदलायला हव्यात. ध्यास घ्यायचा म्हणजे हे सगळं बदलायला हवं. कितीतरी वेळा मनात येतं, सगळ्या गोष्टी येतात असं काही नाही. आता शैलाने आज आपल्याला निमंत्रण पाठवलं आहे आणि मग मनात येतो कमाल आहे, 2002 सालापासून कसं काय आपल्याला जमलं आणि कसं काय आपण त्याच्यात पाऊल टाकलं, असे चांगले विचार मनात येतात, काहीच प्रश्न नाही त्याच्याबद्दल. पण पुन्हा मनात असा विचार येतो की कितीतरी वेळा असं बाद झालं, आता हे सोडून द्यावं, हे काय आपल्याला जमणार नाही. मी कितीतरी वेळा आपटे भाऊंकडे गेलेली आहे, भाऊ हे तुम्ही सांभाळावं, हे मला काही झेपत नाही आहे. ह्याचं कारण काय होतं की तो जो ध्यास आहे, ध्येय गाठायचं आहे, ते कमी पडतं. मग अशा वेळेला ही मंडळी लागतात. भातखंडे भाऊ, आपटे भाऊ, सुनीलदादा चिंचोळकर यांची खूप मोठी कृपा आहे हे सगळं चालू ठेवण्यामध्ये. कारण त्यांना ज्या ज्या वेळेला माघार घेतली गेली माझ्याकडून त्या वेळेला त्यांनी मला ढकललं आहे. आता ढकलताना मी पण काय मोठी कमी नव्हते ना. मी म्हटलं तुम्ही काय मजा बघताय मला ढकलून, आता दुसऱ्याला ढकलायचं आणि आपण टाळ्या वाजवायच्या, हे नाही करायचं, तुम्ही घ्या, तुमचा वर्ग आहे. किती वेळा मी भाऊशी भांडली आहे की म्हणले भाऊ हा तुमचा वर्ग आहे, तुम्ही घ्या. आता असं लक्षात येतं की ही मंडळी आपल्याला प्रवृत्त करत असतात. चुकत असेल, चुकणार नाही असं नाही, कमी पडत असू आपण, तरीसुद्धा आपला ध्यास राहावा याच्यासाठी भोवतालची मंडळी आपल्याला मदत करत असतात. त्यांचा विचार करायचा, खेचणाऱ्यांचा नाही विचार करायचा. मागे खेचणारे पण असतात, काय तुला हे कोणी सांगितलं आहे उद्योगग्रस्ता, छानपैकी मजा करायचं वय हे, चांगली हिड फिर कुठे हे करते असं पण म्हणणारी असतात. आपल्याला नेमकं काय करायचं आहे ते आपल्याला ठरवावं लागतं, आणि त्याच्यासाठी आपल्या आवडी निवडी सवयी बदलाव्या लागतात. कितीही मोहाचे क्षण आले तरी त्या मोहाच्या क्षणावर आपल्याला मात करता यायला हवी, आणि मग आपल्याला हे जमेल. विनोबा भावेंचं उदाहरण नेहमी आपल्याला लक्षात ठेवायला हवं. सामान्य घरातला हा मुलगा
आपण विनोबा भावे पाहतो ते दाढी वाढलेले, जख्ख म्हातारे, उघडे, खाली फक्त पंचा दिसलेले, असंच आपल्याला त्यांचं डोळ्यासमोर दृश्य दिसतं. या विनोबा भाव्यांनी स्वतःचं शरीर कणखर कसं केलं हे जर आपण पाहिलं तर आपल्याला आश्चर्य वाटेल. एवढ्याशा वाऱ्याने, एवढ्याशा थंडीने आपण वर्ग बुडवतो. आज फारच गरम होत आहे, आज फारच थंडी आहे, आज फारच पाऊस आहे, आणि मग आपण चाललेल्या गोष्टीला जाऊ द्या, आज नको उद्या, असं आपण सहज करतो. विनोबा भाव्यांनी उत्तर भारतामध्ये जेव्हा ते वेदांचा अभ्यास करायला गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं आपण सारखे आजारी पडतो आहे, आपल्याला इथली थंडी झेपत नाही आहे. तिथले जे नियम आहेत, थंड पाण्याची अंघोळ, वेदांचा अभ्यास करायचा, पहाटे उठायचं, हे सगळं या 12-14 वर्षाच्या मुलाला झेपत नव्हतं. महाराष्ट्रातला हा मुलगा, याला या हवामानाची सवयच नाही, सारखा आजारी पडायचा. एकदा त्यांनी ठरवलं हे आपल्याला करायचं आहे ना, मग आपलं शरीर चांगलं कणखर करायचं. आणि शरीराला एवढी शिक्षा दिली, वाचलो तरी आपल्या अंगावर काटा येतो हो, की त्या गंगेवर स्नान करायचं थंड पाण्यामध्ये, इतकं बर्फासारखं काल्यासारखं गार पाणी, बुडी मारायची, आणि मग खडक गरम झाला दुपारी 2 वाजेपर्यंत खडकावरच अडवायचं तिथेच. म्हणजे सकाळी थंड पाणी, मग वारं अंगावर, आणि नंतर कडक ऊन. आणि असं त्यांनी अनेक दिवस केलं. ताप आला, तसाच ताप काढला. पण ते जे वेद पाठशाळेतले गुरुजी होते ते त्यांना जेवायला पाठवायचे, बहुधा औषध पाणी पण पाठवायचे. पण त्या मुलाकडे त्यांचं लक्ष होतं, आणि तो मुलगा हे करतो आहे, शरीर आपलं तयार करतो आहे, कणखर करतो आहे, करू दे त्याला. आणि त्यांनी ते शरीर तयार केलं. विमलाजी ठकारांनी त्यांना विचारलं की आम्ही आता उत्तर भारतामध्ये भूदान चळवळीमध्ये तुमच्याबरोबर हिंडतो आहे, वेगळे मोजे, वेगळे शूज, शाली, स्वेटर, कानटोप्या, आणि तुम्ही असे कसे? तेव्हा त्यांनी सांगितलं मी असा तयार केला आहे माझ्या शरीराला. तर शरीर सगळं सहन करू शकतं ठरवलं तर. समर्थांचं उदाहरण घेतो आपण. 12 वर्षाच्या मुलाला किती खोड्या असतात हो जेवणाच्या. या मुलाला काही जेवणाच्या चवी कळत नव्हत्या का? पण ठरवलं होतं की फक्त पोट भरण्या इतकंच अन्न आपल्याला हवं आहे, चव नाही लागता कामा. अशा पद्धतीनं ह्या संत मंडळी टोकाचं गाठला. आपल्याला खरंच भगवंतानी उदंड दिलं आहे, आपल्याला यातलं काहीच करायचं नाही आहे, सगळं छान सुखासीन ज्याला म्हणतात तसं आपल्याला आहे. त्यामुळे आपल्याला साधक व्हायला काहीच हरकत नाही आहे. याला अशा प्रकारची साधकाची बुद्धी असणं, याला गीतेमध्ये व्यवसायात्मिका बुद्धी म्हटलं आहे. की काय करायचं तर ही बुद्धी अशी तयार करायची. काय करावं साधकानं? तर सुरुवातीला निदान एक मंत्र, एक ग्रंथ असा घ्यावा. एखाद्या संप्रदायामध्ये आपण असलो तर त्या संप्रदायाचा अभ्यास करावा. एकच मंत्र, एकच गुरु, एकच ग्रंथ, 12-12 वर्ष ग्रंथाचा अभ्यास करावा लागतो. तेव्हा ग्रंथाची ओळख होते. फार मोठा ग्रंथ कळतो असं नाही, पण ग्रंथाची ओळख होते. त्यामुळे 12-12 वर्ष हे तप करावं लागतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, साधकाच्या दृष्टीने साधकाला सत्संग मिळाला पाहिजे. सगळे समान विचाराचे मित्रमैत्रिणी मिळाले पाहिजेत. घरामध्ये आपल्या विचाराची माणसं असली पाहिजेत. पती-पत्नी एका संप्रदायाचे असले ना तर त्यांची प्रगती लवकर होते, असं मी माझ्या नवऱ्याला नेहमी म्हणते. कारण ते करतात सगळ्याचं काम, वनवासी कल्याणाचं काम. त्यांचा काही ह्या सगळ्या गोष्टींशी संबंध नाही. त्यामुळे मग आमच्या घरात तू बळमळ झालं की मी म्हणते संप्रदायामध्ये पती पत्नी एकत्र हवेत म्हणजे प्रगती लवकर होते असं समर्थ म्हणतात, असं आपण सांगायचं. गमतीचा भाग सोडून देऊया. पण खरी गोष्ट आहे की सत्संग, आपल्या समविचाराची माणसं आपल्याला घरात बाहेर मिळाली तर आपली प्रगती लवकर होते असं मात्र नक्की. हे काय आहे? सगळं आत्मज्ञान करून घेणं, ब्रह्मज्ञान करून घेणं. या सगळ्यासाठी सारखं मी म्हणजे देह नाही, मी म्हणजे देह नाही हे सारखं सांगावं लागतं. आपला परिचय सगळा देहापुरता आहे. त्यामुळे आपल्याला सारखा मी म्हणजे कोण आहे तर माझं स्वस्वरूप काहीतरी वेगळं आहे. मी थोडे दिवसापुरती या देहामध्ये भाडोत्री आलेली आहे, भाडेकरू म्हणून मी इथे आहे, सोडून जायचं आहे मला, हे घर हे माझं नाही आहे. हे तेवढ्यापुरतं सारखं आपल्या मनाला बजावावं लागतं. इथे मोठी आपली परीक्षा आहे आणि त्याच्यासाठी हे कळण्यासाठी किंवा यासाठी आपल्याला सारखं ईश्वराचं अनुसंधान ठेवावं लागतं की मी म्हणजे कोण आहे तर मी म्हणजे ईश्वर आहे, मी म्हणजे आत्मा आहे, मी म्हणजे चैतन्य आहे, माझं स्वस्वरूप वेगळं आहे. अनेक वेळा कदाचित मी वेगवेगळ्या रूपानं आले असेल, ह्याच्या पुढे पण कदाचित येईल, पण मूळ स्वरूप माझं ते आहे. म्हणजे या देहाबद्दलचं जे प्रेम आहे ते कमी करण्यासाठी सारखं आपल्याला सांगावं लागतं. या समासात सुद्धा आपल्याला असं दिसेल की पहिली 31 ओव्यांमध्ये
साधकाची लक्षणं समर्थांनी सांगितले. समर्थांची ती एक पद्धत आहे की जसं आपण पाहिलं मागच्या वेळेला की आत्मज्ञानाचं निरूपण करता त्याच्या अगोदर त्यांनी 14 विद्या 64 काळचं ज्ञान, हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे, अशा ओव्या सांगितल्या. आज आपल्याला 31 ओव्या शेवटचं चरण, या नाव साधक, या नाव साधक, या नाव साधक असं ऐकायला मिळणार आहे. साधक कसा असतो ही सगळी लक्षणं समर्थ आपल्याला सांगतात, साधकाने असं असावं. त्यामुळे ती लक्षणं वाचली आणि त्या लक्षणांवर हुकूम आपण आपलं आचरण ठेवायचा प्रयत्न केला तर बऱ्याचशा गोष्टी सुकर होणारच आहे. पुढल्या 32 ते 33, 34 या 3 ओव्यांमध्ये आपल्याला ते सारखे सांगणार आहेत की आपली अनेक जन्मांची अशी काही सवय आहे. म्हणजे सवय पहिली काय तर या सगळं जो दृश्य जग आहे ते दृश्य जग माझ्या डोळ्याला जे दिसतं आहे तर ते खरं आहे असं मला वाटतं. आता ही तर गोष्ट खरीच आहे की दृश्य जगातल्या सगळ्या वस्तू आपण पाहतो आहोत ना प्रत्यक्ष, त्यामुळे ते खऱ्या आहेतच, त्या कशा आपण खोट्या मानणार. मग खऱ्या खोट्याची नेमकी व्याख्या काय तर जे कायमस्वरूपी टिकणार आहे त्याला खरं म्हणायचं. मग आपण त्या व्याख्येच्या बरोबर म्हणतो की अरे हां, हे कुठलीच गोष्ट कायमची नाही आहे. त्या मेल्यामेनच्या डिशेसचं नवीन सुरू झालं नाही 30-40 वर्षापूर्वी, तर ते सांगायचं आहे फुटत नाही. आणि आपल्या ठाण्यालासुद्धा त्या ह्याच्यावरती ते टाण वाजवून दाखवायचं आहे अजिबात फुटत नाही म्हणून. माझी बहीण आणि मी आम्ही चाललो होतो तर म्हटलं आपण घेऊया का गं, सारखं ते काचेचं ओव्हर सांभाळावं लागतं, जड पण पडते, हा सेट घेऊया असं मी एकमेकीशी बोलत होतो. तेव्हा थांब जरा, तेव्हा अहो माझ्या हाताने मी वाजवते, तुम्ही नका वाजवू, नको मी वाजवते. आणि मग ते वाजवले तर 2 तुकडे झाले. मुद्दा काय तर कुठलीही गोष्ट कायमस्वरूपी टिकणारी नाही आहे, किती लोकांना जाहिरात करू दे. फार तर अगदी एखादा चांगली वस्तू, म्हणजे आपण काही वस्तू म्हणतो, म्हणजे मी गमतीनं म्हणते की आम्हाला एकाच आयुष्यामध्ये 2-2दा 3-3दा मिक्सर घ्यायला लागले. लग्न झाल्या घेतला, 15-20 वर्षांनी आली घरामध्ये, आई हा जुना झाला आपण नवीन, बरं घे. त्यामुळे एकेकाच्या आयुष्यामध्ये 3-3 मिक्सर होतात. जातं पिढ्यानपिढ्या. तर अशा गोष्टी आहेत, काही असं नाही आहे, परंतु शेवटी त्याची उपयोगिता लक्षात घेता आपल्याला त्याच्यातही बदल करावे लागलेच. त्यामुळे कुठलीही गोष्ट आपण विचार करायला लागलो की लक्षात येतं चिरकाळ टिकणारी नाही. मग चिरकाळ टिकणारं काय, फक्त स्वस्वरूप ईश्वर रूप जे आहे, परमात्मा जो आहे तो फक्त चिरकाळ टिकणारा आहे. त्यांनीच निर्माण केलेली ही सृष्टी चिरकाळ टिकणारी नाही. हे सातत्याने साधकाला समजून घ्यायला पाहिजे. हळूहळू सवय होते नाही असं नाही, पण ते फक्त शब्दांपुरते राहतं. तासभर बोलायचं आहे म्हणून सोपं आहे सांगायला बोलायला, परंतु त्या दृश्य जगामध्ये आपण अडकतोच. आणि म्हणून त्याच्यामध्ये निदान अलिप्तपणाने सगळ्या गोष्टी करायच्या, त्या करायच्याच आहे. व्यवहार कोणाला टाकता येत नाही. आपल्याला गीतासारखी सांगते की संन्यास आणि त्याग या 2 शब्दांमधला फरक काय, तर तो फरक सांगताना सांगितलेला आहे की काही नाही, त्या संन्यासी जो आहे त्याला सुद्धा कर्म करायचंच आहे. फक्त कर्म जे आहे ते अलिप्तपणाने करायचं, त्याच्या फळाकडे बघायचं नाही की तो झाला संन्यास. आपण काय करतो, आपण त्याच्यात मी हिच्यासाठी अमकं केलं, अजिबात तिच्या लक्षात नाही आहे काय मी तिच्यासाठी केलं, कशाला तू आठवण करून देते, तुला वाटलं तू केलं, संपला विषय. अशी आपल्याला सवय लागायला हवी. होत नाही तसं. जुनं सगळं आपण मनात धरून ठेवलेलं असतं आणि त्या दृष्टीनंच आपल्याला दुसऱ्याशी आचरण करायचं असतं. ती सवय आपल्याला लागावी याच्यासाठी मोठा निश्चय, मोठं धैर्य लागतं, मोठी चिकाटी लागते. खूप आपल्याला स्वतःला ज्या सवयी मगाशी म्हटलं तशा त्या सवयीतून पार व्हायचं असतं. अभ्यासाने हे जमणार नाही असं नाही, परंतु ह्या गोष्टी कराव्या लागतात, सातत्याने कराव्या लागतात. एकदा केलं म्हणजे जमलं असं नाही, सातत्याने ही गोष्ट करावी लागते. दुसरं असं की ही जी स्वस्वरूप स्थिती आपण सारखं म्हणतो आहे, याच्या आड येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे लहान मोठे शत्रू आहेत याच्या आड येणाऱ्या, त्या सगळ्या ते सगळे शत्रू जे आहेत ते शत्रू बाजूला करण्यासाठी खूप मोठी जी शक्ती हवी आहे, ती शक्ती, तो पराक्रम आपल्याला समर्थ या समासावे देणार आहेत. म्हणजे ते मजा नाही बघणार आपले की त्यांनी नुसतं सांगितलं बद्ध मुमुक्षु साधक आणि मग नंतर सिद्ध, अशी माहिती नाही ते आपल्याला देणार. ते आपल्याला साधक होण्याची तयारी करून देणार आहेत. या नावं साधक, या नावं साधक असं सांगून लक्षणं सांगितली, खरं स्वरूप काय आहे ते सांगितलं आणि त्याच्यामध्ये मार्गात येणाऱ्या अडचणी दूर कशा करता येतील या पण आपल्याला त्यांनी सांगितलं. 35 ते 54 ओव्यांमध्ये त्यांनी हे सर्व वर्णन केलं आहे की येथील अडचणी या मार्गाने दूर करा. कुठल्या मार्गाने दूर करा याची चुणूक सुरुवातीला आपण घेतली,
की एक तर आपल्याला सत्संग असायला हवा आणि एक मंत्र, एक जप, एक ग्रंथ अशा प्रकारचा अभ्यास सुरू करायला हवा. हे समर्थ महत्त्वाचं सांगतायत. समर्थांचे जे महंत होते, या महंतांना त्यांनी ही सवय लावली होती. कधी कधी मला असं वाटतं की आपण हे सगळं वाचताना हे सगळं खरं आहे असं गृहीत धरूया. आपण काही बाडं वाचायला गेलो नाही, पण जरी कोणी त्यावेळची बाडं वाचलेली आहेत आणि ते सगळं सांगतायत, पुस्तकरूपाने आपल्यापर्यंत ते आलं आहे सुद्धा, त्यामुळे ते सगळं सत्य आहे असं आपण समजूया. आणि ते जर सत्य आहे तर 12-14 वर्षाच्या मुलांना या सगळ्या प्रकारची गोडी लावणं हे किती कठीण होतं आणि ते समर्थांनी कार्य केलं. घरापासून, पालकांपासून दूर घेऊन जाणं आणि अशा प्रकारचं कठोर परिश्रमाचा अभ्यास त्यांना करायला लावणं. नुसतं बौद्धिक नाही तर त्यांच्या खाण्यापिण्याची सुद्धा काही चंगळ नव्हते. आम्ही मुलांना 8च दिवस शिबिरामध्ये नेतो शिवथरगळीमध्ये. त्याच्याबद्दल किती अहो मुलांना आता खायच्या सगळ्या सवयी वेगळ्या आहेत. किती आठवड्यातून 3 वेळा पोहे देता हो, असं ऐकलं ना की मग आपल्याला असं वाटतं तर काय करावं. या जंगलामध्ये सुविधा इतक्या करूनसुद्धा आपल्याला या गोष्टी अशाच कराव्या लागतात. इथे कुठे रोज तुम्ही वेगळं वेगळं आणणार आहात. तरीसुद्धा आपला प्रयत्न असतो की मुलांच्या चालीने चालावे, मुलांच्या बोलीने बोलावे, म्हणून मुलांना काय हवं आहे असा आपण प्रयत्न करत असतो. त्यावेळेला समर्थांनी कसं केलं असेल असा प्रश्न मनात येतो. आणि मुलांकडं आज आता कालच मी 2-3 जणींशी बोलले, तुमच्या पण कानावर घालते, की दरवर्षी माघामध्ये आपला दासबोध जन्मोत्सव असतो घळीमध्ये. आणि त्या उत्सवाच्या अगोदर सगळा जो आजूबाजूचा परिसर आहे, पंचक्रोशी आहे, छोटी छोटी गावं आहेत, आंबेशिवथर, कुंभेशिवथर, अशा छोट्या छोट्या गावांमध्ये एक 50-60 घरांची वस्ती, या पलीकडे काही नाही, पण ते सगळे शेतकरी आहेत. आता त्यांचं घर धान्याने भरलं आहे, भातशेतीच आहे, तर तिथे आपण भिक्षा फेरी काढतो. तर यावर्षी मी म्हटलं की अरे भिक्षा फेरी सगळ्या आपण जातो. आपण काय हल्ली आता सगळी सिनियर सिटीजन मंडळीचे उत्सवाला येतात आणि मग त्या उत्सवामध्ये आम्ही तर आता म्हणजे मी सुद्धा दिवसेंदिवस चालणं कमी झालं. मग मी पण सांगते की अरे मी नुसतं गावात उतरते, गावातल्या तेवढ्या ह्याच्यामध्ये चालीन, पण पुन्हा आपलं गाडीची काहीतरी व्यवस्था करा दुसऱ्या गावात जायला. अशी आमची पण परिस्थिती झालेली आहे. मग मार्ग काय, तर म्हटलं यंदा आपण प्रयोग करूया का. सुदैवाने 26 जानेवारी 2000 आपण आपल्या ओळखीतली एक 12-14 वर्षाची मुलं नेऊया, त्यांच्या गळ्यात झोळी घालूया आणि छान करतात बरं का. इतकं कौतुक करतात. सगळ्यांची अंगणं सारवलेली असतात, छानपैकी रंगोळी घातलेली असते, पाट मांडलेला असतो. मग तो जो भिक्षा मागायला आलेला मुलगा आहे त्याला पाटावर उभं करतात, त्याला दूध पाणी पायावर घालतात, ओवाळतात, नमस्कार करतात, वाकून घरातले ते डोक्यावर पदर, नाकात नथ घालून ती खेड्यातली बाई, आणि मग ती सुपातून त्याच्या झोळीमध्ये धान्य घालते. फार छान सोहळा असतो. तर आपण मुलांना नेऊया. मुलांना कुठे आपल्याला माहिती आहे ती भिक्षा म्हणजे काय. एक 10-15 मुलांना घेऊन जाऊ, बघूया आपल्याला झेपतं का. तुमच्या पण कानावर घालून ठेवा. आपलं कोणी नातवंड असेल, मुलगा मुलगी, तर आपण जाऊया. सुट्टी आहे 2 दिवस आणि मुलाला एक वेगळा अनुभव देऊया. तर हे सगळं काय आहे, तर याच्यासाठी साधक होणं हा जो संस्कार आहे तो सत्संगामार्फत, ग्रंथांमार्फतच होणार आहे. संतांनी आपल्यासाठी केला आहे. 35 ते 54 ओव्या यासाठी समर्थांनी खर्च केले आणि आपल्याला या साधकाच्या साठी करायच्या अभ्यासाचं महत्त्व पटवून दिलं आहे की हे सगळं करायला हवं. आणि हे केलं, कष्टाशिवाय प्रयत्नाशिवाय कुठलीच गोष्ट आपल्याला मिळत नाही. आणि आपणच आपल्याला कष्ट करायला, दुसऱ्याच्या कष्टाने पण आपल्याला नाही करता येत. म्हणजे कधी कधी आपल्याला अगदी अभ्यासाच्या बाबतीत सुद्धा अनुभव येतो. किती तुम्ही व्हिडिओ बघा, किती तुम्ही ऑडिओ ऐका, किती काय काय पुस्तकं, आपण त्याच्या नोट्स काढल्याशिवाय आपल्याला समाधान होत नाही. तुमचा पण माझ्यापेक्षा काही वेगळा अनुभव नसेल. किती पुस्तकं असू देत, पण आपलं आपण लिखाण करणं, आपल्याला काय वाटतं ते मुद्दे काढणं, याच्याशी आपलं समाधान होत नाही. किंवा आपल्याला तर आपले प्रयत्न, आपले कष्ट याच्यातूनच या सगळ्या गोष्टी मिळत असतात. म्हणून पुढल्या 55-60 ओव्यांमध्ये अहोरात्र आपल्याला मेहनत करायला हवी असं समर्थ सांगणार आहे. आता या एवढ्या सगळ्या समासाचा जेव्हा आपण विचार करतो आणि तेव्हा समर्थ जेव्हा म्हणतात की याला साधक म्हणावं, याला साधक म्हणावं, या काय आहेत. समर्थांची ओवी आहे, स्वरूपस्थिती बळावली. 13व्या ओवीमध्ये बळावली शब्द वापरला आहे. पुन्हा दृढ निश्चयाचे नि बळे, 15व्या ओवीमध्ये पण बळे शब्द वापरला आहे. तेचे अनुभवा आणि बळे, 20व्या ओवीत पण बळे शब्द वापरले आहे. मी या शब्दाशी थांबले, म्हटलं सारखं बळे म्हणजे आपण साधकाचे जे कष्ट आहेत, साधकाचे जे प्रयत्न आहेत ते स्वतःहून करणार नाही, बळे करायला लागतात. समर्थाला सांगायचं आहे की हे तुम्हाला
स्वतःहून नाही करावं जरा बळे करावं लागेल. लहान मुलाला कसं आपण बालवाडीत देतो किंवा पाळणाघरात देतो, सुरुवातीला ते रडतंच, मग बळे ते करावं लागतं आणि मग हळूहळू सवय होते, मग ते रमतं, मग शाळेत जायला त्याला आनंद वाटतो. तसं आपलं आहे, एकदा या प्रांतात आलो की आपल्याला आवडेल, पण सुरुवातीला पुन्हा पुन्हा तो बळे शब्द वापरून समर्थ आपल्याला सांगतायत की तुम्हाला इंद्रिय सुख, विषय सुख मागे खेचतील, बळे आपल्याला त्याच्यातून काढून इकडे जायला हवं. आणि असं बळे केलं तर मग इकडली गोडी लागेल, मग काही प्रश्न नाही आहे. साधना करायची असेल तर वाया जन्म जाऊन, वाया वेळ जाऊन चालणार नाही. आपल्याला बळे हे सुरुवातीला करावं लागेल, हे आपल्याला सांगतात. आणि त्याच्यासाठी इंद्रियांचा निश्चय हवा. इंद्रियांना आवडतंच हो, कुणालाही बंधनं नको आहेत. किती तरुण मुलं आपल्याशी वाद घालतात, कसले आले तुमचे उपास, आणि मग त्या उपासाच्या जागी आपण जे खातो त्याच्याबद्दल ते बोलतात, आणि मग आपण पण निरुत्तर होतो की हो बाबा साबुदाणा कारण काय. मग आपण आपलं शोधून आता आपण पण हुशार झालो आहे, शोधून मुलांना कारणं सांगतो. त्यावेळेचे आपले नैसर्गिक हे काय असते, सणवार कुठले असतात, मग का खायचं नाही, आपल्याकडे पण भरपूर कारणं असतात. आणि या एक वादाचं स्वरूप त्याला येतं. मग काय होतं, हरतो आपणच, आण बाबा पिझ्झा, ठीक आहे मला चालेल तुकडा माझ्या पुढे, मी म्हणत नाही